तर मित्रांनो बघू शकता याची कंडिशन. बघू शकता वाखरी ना, आता चालून चालून येईल आखरी. चला पोचलो. हा बघा रथ. आता बघू जरा टायमा भेटतील सगळ्यांना वडापाव गावाला नाश्त्याला. यो बघा यो सेम वडा लिलेकचे आणि वाटतं ना, पनवेलचा वडा लिलेक. तर शुभ सकाळ मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा दिवस 12वा. आज आम्ही लेट जरा उठलो म्हणजे 4ला, पण आता दिंडी गेली 1 किलोमीटर पुरं ना. आम्ही आता रेडी होता इथं, कारण की तिथे तंबून जवळ जागा नव्हती, तिथे शाळेजवळ आलेलो आम्ही. त्याच्याबद्दल टाइम झाला थोडा, गरम पाणी पण नाही भेटला. आता चला तसंच निघल्या, आता जाव मागे थोडा. तर मित्रांनो बघू शकता याची कंडिशन. भावेशचा काय हाल झाला आहे बघा तुम्ही. बिना अंग धवल्याच्या पावडर लावतो यो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, आता आम्ही जाम लेट निघल्या. पालखी गेली 2 किलोमीटर पुरं. आमचा जरा टाइमपास झाला इथं, त्याच्याबद्दल लेट निघल्या. आता बघू तो अंतर कव्हर करायला लागल कसा तरी फास्ट जाऊन. चला. तर मित्रांनो फायनली आम्ही आमच्या रथाजवळ पोहोचलो. हा बघा रथ 3-4 किलोमीटर मागे होतो, पण आता पोहोचलो. चला आता चालू. तर मित्रांनो फायनली रथाच्या पुढे आल्या, जाम मागे होतो. बघा रथ इथं नाही, व्ह्यू बघू शकता तुम्ही. चला आता पुढचा झेंडा आपला जाम पुढं इथं. मी आता इथं जास्त काही पुढे जाणार नाही. मित्रांनो एक टाइम होता तेव्हा आम्ही म्हणजे रथाच्या 2-3 किलोमीटर मागे होतो. आता रथाच्या 2-3 किलोमीटर पुरं आल्या. कसा काम ना. मित्रांनो फायनली चहा घेतले, गुड्डे बिस्किट घेतले. आता खाता नंतर भेटू तुम्हाला. तर मित्रांनो फायनली आपण पोचलो नाश्ता या ठिकाणी. आपण म्हणजे मी एकटाच पोचल्या, बिजी आहेत लोक तिकडे लांब. इथे नाश्ता म्हणून चालू आहे ना. आता किती टाइम लागते रथाला बघू आपण. 2-3 किलोमीटर मागे. मित्रांनो नाश्त्याला वेफर ना चिवरा ना ते खाजे होतं. मी खाजा खाला फक्त, वेफर ना चिवरा नाही खाला, कारण आज उपास म्हणून वेफर ना चिवरा. आता बघून डायरेक्ट जेवणा ठिकाणी जाऊन जेवण मी, कारण वेफर बिफर खाऊन काही होणार नाही आपला. चला. तर मित्रांनो परत एकटाच निघल्या पुरा नाश्त्याच्या ठिकाणावर डायरेक्ट पुरं निघल्या मी आता. हे बघा आता इथल्या 7-8 किलोमीटर बघू. आता आपण बघू शकता जुन्या काळातील मंदिर. हा बघा मी आल्या चार्जिंग लावायच्या शोधान, पण चार्जिंग लावायला काही भेट नाही. आता बघूया. यो बघा यो सेम वडा लिलेकचे आणि वाटतं ना, पनवेलचा वडा लिलेक, फक्त ही वरती झाली आहे म्हणून काय सेम तसाच. चला. तर मित्रांनो आता चार्जिंगला लावा अडी इथं आल्या पुरं जाम. आता बघू पालखी 4-5 किलोमीटर मागे अजून मधीनच पोरा आहेत, त्यावेळी 2-3 किलोमीटर मागे आहेत. आता त्यावेळी येईपर्यंत वाट बघू, जरा 15-20 मिनिटं आराम करू. इथं चार्जिंग पण होईल आपल्यान ना, मग निघू. चला. मित्रांनो बघू शकता वाखरी ना, आता चालून चालून येईल आखरी. चला. मित्रांनो फायनली आम्ही वस्तीवर पोचलो. तिकडे अख्खा रथ आपला दुपारच्या जेवणाच्या वस्ती हो, पण आम्ही डायरेक्ट रातच्या पोचल्या, रातच्या वस्तीवर पोचल्या. बघूया आता हातपाय धवायला लागतील. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही वाता पाणी आणि यो बोल रे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं सलून मध्ये गर्दी कधी आली बघा. आता उद्याच्या परवा आम्ही पोहोचू, त्याच्याबद्दल आज सलून मध्ये गर्दी घातली हवी. बघू शकता तुम्ही. मी केसा कापल्यान आता मी थांबल्या जरा. तर मित्रांनो फायनली केसा बिसा कापून आलो. यावी आता दिंडी आले. हे बघा आता पोचल्या नेवी. आम्ही 2ला कधीला पोचलेलो आणि आम्ही आता पोचल्याने बघा. आता बघू जरा टायमानं वडापाव भेटेल नाश्त्याला, मध्ये खाऊ. तर मित्रांनो फायनली आपली चावी आली. मी आलतो कितीला, मी 2ला आलतो. हे बॅगला लॉक आहे बघा, योगांचा लॉक लावले बघा, कारण तिथे तो लॉक होतो याने हो म्हणून यो आणणे मिनी. पण या चावी आहे ही चावी या बॅगीन होती, त्याच्याबद्दल टाइम लागला. आता आले फायनली. मित्रांनो इथं वडापाव बनवीत घेतल्यान. हे बघा इथं वर इकडे तल्ल्यान. आता बघू जरा टायमा भेटतील सगळ्यांना वडापाव गावाला नाश्त्याला.
इकडे आता रथ बीत आले, बघा आपला रथ. मित्रांनो जेवायचा टाइम झाले, जेवायला चालू, पण मी आता जेवायला नाही जाणार, घास कटायला आले. पण आता आजचा ब्लॉग मी इथेच एंड करता. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, जय श्रीराम.